जिल्हा परिषद शाळा मोकल इथल्या मुलांनी कला कार्यान्वयनाअंतर्गत सुंदर असं प्रोजेक्ट, सुंदर असे उपक्रम तयार केलेला आहे. चला तर पाहूया या मुलांनी काय काय तयार केलेलं आहे. श्रेया, तू काय तयार केलेलं आहे बाळा? झाडू आणि सुपली. आता आपण हा कचरा काढूया. अरे वा, कचरा निघतो काय? ओके. आणि तू कचरा कशात टाकायचा बाळा? कचरा पेटी. अरे वा, सुंदर. ही कचरा पेटी बघा, या मुलीने पुठ्ठा आणि गोटी पेपर याचा उपयोग करून ही कचरा पेटी तयार केलेली आहे. नंतर सुपली तयार केलेली आहे, सुंदर अशी सुपली. अगरबत्ती आणि गोटी पेपरचा उपयोग करून ही सुपली तयार केलेली आहे. अगरबत्ती आणि गोटी पेपरचा उपयोग करून झाडू तयार केलेला आहे. सुंदर. श्रेयासाठी टाळ्या वाजवा. अजून काय तयार केलं आहे बाळा तू? क्रिसमस ट्री. अरे वा, क्रिसमस डेला क्रिसमस ट्री तयार केला. सुंदर. अजून काय तयार केलं आहे? हा पेन पुष्ट्यापासून बनवला आहे. पुष्ट्यापासून लिहितो का? हा. ओके, दाखव. अरे वा, सुंदर, मस्तच. बघा, या मुलीने पुठ्ठ्याचा वापर करून हा पेन तयार केलेला आहे आणि किती आकर्षक आहे. खरं लक्ष याच्याकडे वेधलं गेलेलं आहे. सुंदर असं लिखाणकाम तिने पण या पुठ्ठ्यापासून तयार केलं आहे. टाकाऊपासून टिकाऊ हे साहित्य तयार केलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा श्रेयासाठी. मुलांनी विविध प्रोजेक्ट तयार केलेले आहेत. या प्रोजेक्टमध्ये बघा, संतांची कामगिरी आणि त्यांच्याविषयी माहिती ही दिलेली आहे. इथं संत तुकाराम महाराज आहेत आणि त्यांच्याविषयी माहिती लिहिलेली आहे. तसेच संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांचा फोटो आणि त्यांची माहिती या प्रोजेक्ट वहीवर तयार केलेली आहे. त्यानंतर बघा, सुंदर असं घोटीव काम केलेलं आहे. घोटीव पेपरनी हे कुत्रा तयार केलेला आहे. त्यानंतर मांजर, मासा, टोपी तयार केलेली आहे. त्यानंतर बघा, पंखा, फुलपाखरू, जहाज तयार केलेलं आहे. त्यानंतर बघा, सुंदर अशी मुलगी, खूपच सुंदर आहे, लटकन तयार केलेलं आहे. कोलाज वर्क आहे. हे गोटीव पेपरपासून सुंदर असं हे त्याने फूल तयार केलेलं आहे. शिवाय हत्ती आणि हत्तीला अशा डाळी चिटकवलेल्या आहेत. त्यानंतर बघा, त्यांनी काडीपेटीपासून विविध आकार तयार केलेले आहेत. इथे बघा, त्रिकोण, चौकोन, आयत आणि बांगडी चिटकून गोल तयार केलेले आहेत. इंग्रजीमध्ये आपले फेसचे मूड, जरा हॅप्पी मूड आहे बघा, अँग्री मूड आहे, सॅड मूड आहे आणि क्राय मूड, असे फेसही तयार केलेले आहेत. त्यानंतर बघा, फ्लावर्स चिटकवलेले आहेत. पुन्हा या मुलींनी सुंदर असं कुत्र्याचं चित्र काढून ते चिटकवलेलं आहे. याही मुलांनी सुंदर असं कुत्र्याचं ते कोलाज वर्क करून आणि काम करून तो चिटकवलेला आहे. इथे बघा, डाळी तयार करून त्या डाळी चिटकवलेल्या आहेत. डाळीची ती व्यवस्थित मांडणी तयार केलेली, आकार तयार केलेले आहेत. इथे पण पहा, फ्रूट्स असे त्यांनी चिटकवलेले आहेत. असे विविध असे उपक्रम हे जिल्हा परिषद शाळा राबवत असते आणि या मुलाकडून विविध असे उपक्रम तयार करून घेत असते. खरं कौतुक करावं असं वाटतं. प्रत्येक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक बांधव भगिनी ह्या मुलांकडून विविध असे उपक्रम तयार करून घेतात आणि खरंच मला अभिमान वाटतो जिल्हा परिषद शाळेचा, कारण की विविध उपक्रम तयार केल्यामुळंच ही मुलं खूप हुशार आणि सर्वगुण संपन्न होतात. मला माझ्या मुलांचं खरं कौतुक करावं असं वाटतं. जोरदार टाळ्या वाजवा या मुलांसाठी. त्यांना मी पुढील आयुष्यासाठी आणि पुढील भविष्यासाठी आणि पुढील अनेक उपक्रम राबवण्यासाठी शुभेच्छा देते आणि मी इथं थांबते.